4 वाजता उठून सर्व आवरून 4:40ला रूम सोडली. पटपट गेटच्या दिशेने चालायला सुरुवात केली, कारण 5:53 जी खोपोलीची लोकल होती ती काय माझी वाट बघत नव्हती बसणार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर खूप दिवस झाले माझा ब्लॉग अपलोड झाला नाही. 5-10 मिनिटं वाट बघ, पण एकही रिक्षा आली नाही. शेवटी कंटाळून एका टॅक्सीला हात आणि काहीच वेळ स्टेशन गाठलं. स्टेशनला गेल्यावर सर्वात आधी तिकीट काढलं आणि लगेच 4 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने लवकर चालायला सुरुवात केली. बरोबर 5:53ला खोपोलीची लोकल आली. गाडीत बसले. जरा वेळ बसल्यानंतर बाहेर उजाडलेलं दिसलं. अगदी जरा काही वेळात दरवाजाच्या आत उभं राहून थंड हवा घेतली. झोपच उडाली. पुन्हा आपल्या सीटवर येऊन बसले. हे समोर जे दिसतंय ना, हे कोणीतरी 90 मेंबर झोपलेला होता. मोकार संत्र्याचा वास अक्षरशः मळमळ व्हायला लागली. तिथून उठून पुन्हा दरवाजाकडे आली. जरा काही वेळ गेला, तेच आपलं स्टेशन पण आलं. गाडी थांबली. खाली उतरल्यानंतर स्टेशन कडून बाहेर निघायला लागले. रस्ता शोधत स्टेशनच्या पाठीखाली येऊन बसले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, जिथून पण कुठून तुमचं जवळचं स्टेशन असेल तिथून तुम्हाला उतरायचं खोपोली स्टेशनला. आता मी ठाण्यातून निघाले ते 6 वाजता, तर आत्ता वाजले 7:30 वाजता मी खोपोली स्टेशनला आले. आता इथून पुढं कसं जायचं ते सांगते तुम्हाला पुढे. तुम्हाला देखील या इमॅजिका वॉटर पार्कला भेट द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरून तुम्ही खोपोली स्टेशन गाठा. इथे आल्यानंतर इथून बाहेरच 2 मिनिटात पायी अंतरावरती रिक्षा स्टँड आहे. इथून शेअरिंग रिक्षांचे 70 रुपये आणि स्पेशल रिक्षा करून जायचं असेल तर खोपोली स्टेशनवरून रिक्षामध्ये बसले आणि इथून झाले इमॅजिका वॉटर पार्कला. इथून शेअरिंगने घेतात 70 रुपये आणि जर डायरेक्ट जायचं असेल तर 200 रुपये घेतात. दादा, किती वेळ लागतो इथून इमॅजिकल जायला? किती किलोमीटर आहे? मग रस्त्यावरचा नजारा बघत वेळ निघून गेला आणि आपण पोहोचलो वॉटर पार्कच्या गेटवर. तर बघा, आता मी इमॅजिकाच्या गेटमध्ये एंट्री केलेली आहे. आता इथून पुढं किती चालत जायचं माहीत नाही. चालत गेल्यानंतर तिकीट असेल, तिकीट काढणार आणि मग तुम्हाला डिटेलमध्ये सांगते किती तिकीट आहे काय. तर बघा, ह्या आतमधून एंट्री केल्यानंतर हे एंट्री गेट आहे. एंट्री गेटच्या उजव्या साईडला गाड्या पार्किंगसाठी जागा आहे आणि हे समोर पुढे गेट आहे जिकडे आपण जाणार आहे. इथून आतमध्ये पायी चालत आल्यावर उजव्या बाजूला पार्किंगसाठी जागा दिलेली आहे. चार्जेस पुढील प्रमाणे. तुम्ही तुमची गाडी घेऊन येणार असाल तर स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. तर तुमच्याकडे असणारी गाडी पार्क करून पुढे आल्यानंतर हे इमॅजिका असं नाव आहे. ते मी इथून मागं फक्त बऱ्याच जणांच्या फोटो आणि व्हिडिओ मध्येच बघत होते. ते समोर बघितल्यावर मला खूप आनंद झाला. तिथे एंट्रीवरती त्यांचे काही नियम व अटी लावलेले, जसं की आपण ड्रोन, ट्रायपॉड त्या आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. आणि उजव्या बाजूला वॉटर पार्क कडे जाण्याचा जो गेट होता ते जाऊन उभे राहिले. 10 वाजले तरी देखील गेट उघडला नाही. त्यामुळे चांगलीच गर्दी गेटवरती झालेली होती. शेवटी अर्धा तास 10:30 वाजता गेट ओपन केलं. सर्वजण आतमध्ये पळापळ करायला लागले, म्हणून मी देखील स्प्रिंट मारली आणि सर्वांच्या पुढे निघून गेली. गेल्यानंतर लाईनला बराच वेळ उभी राहिले. नंतर त्यांची बस आली. पुढचे 40 जण गेटच्या आतमध्ये सोडले. ते तिकीट काउंटरच्या शेजारी बस जाऊन थांबते. बसमधून सोडल्यानंतर बॅग वगैरे सर्व चेकिंग करून तिकीट काउंटरच्या लाईनला उभे राहिले. पण इथे मात्र वर्षातून एकदा स्टाफला फ्रीमध्ये एंट्री असते हे मला इथे आल्यानंतर समजलं. मग आय कार्ड दाखवत वॉटर पार्कचं तिकीट घेतलं, हाताला बँड लावलं, चेकिंग करून आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांचे काही शॉप आहेत. सोबत स्विमिंग कॉस्ट्यूम आणलेला नसेल तर आपण इथून विकत घेऊ शकतो. पण मी घरून येतानाच कपडे सोबत घेऊन आले होते. इकडे लॉकर कडे एंट्री आहे. आता मी चालले लॉकर कडं. तेच आत आले. आपला लॉकर C30 कुठे आहे हे चेक केलं आणि चेंजिंग रूम कडे गेले. कपडे चेंजिंग केली आणि नायलॉनचे कपडे घालून बाहेर आले. लॉकर उघडला आणि त्यामध्ये 2 बॅग बसतील एवढी जागा होती, पण आपली एकच बॅग त्याच्यामध्ये ठेवली. याच्यामध्ये आरामात 2 ते 3 जणांच्या
आणि असं झालं कधी पाण्यात उतरल, कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू, त्यात प्रचंड गरम झालेलं होतं. त्यामुळं पटापट लॉकर बंद करून बाहेर एंट्री केली. सर्वात पहिल्यांदा उजव्या हाताला पॅरेटच्या छोट्या राईड आहेत लहान मुलांकरिता. तिथून आतमध्ये खूप छान झाडे लावलेली आहेत. त्यानंतर अर्धा तास इथेच खेळून पुढच्या राईडला जाण्यासाठी निघाले. तर बघा आपण असे छोट्याशा याच्यामधून सुरुवात केली आहे. आता अंग पण मस्त ओलं झालं आहे. पाठीमागचा जो डोंगर आहे तो पण लय तापला आणि गरमी पण लय होते. आता आपण छोट्या गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे जाऊ. आता राईड्सकडे जाऊया. त्यानंतर या राईडला काय म्हणतात हे पण मला माहीत नव्हतं, पण मला पण त्या राईडमध्ये बसायचं होतं. त्यामुळे मी देखील मॅट उचलली आणि जिना चढायला सुरुवात केली. वरतून खाली बघितल्यावर नजर फाटायची, पण डेअरिंग केली आणि एकदा सोडून दोनदा राईडमध्ये बसले. राईडकडे चालले जिथून 90 डिग्रीमध्ये डायरेक्ट खाली जातं. पैसे देऊन फाडून घ्यायची राईड आहे. मी रील्स बघितले होते, खूप एक्साइटेड होते. आता चालले मी ते करायला. चलो. जिन्यातून वर जाताना पाय लटलटत होते, पण अखेर वरच्या टोकावर पोहोचले. इथून खाली बघितल्यावर खूप जबरदस्त व्ह्यू दिसत होता आणि त्यानंतर त्या राईडमध्ये बसायचं पण मनातून कार्यक्रम झाला होता. पण इथून जर पुन्हा पायऱ्यांनी खाली गेले तर मला माझीच लाज वाटेल, म्हणून मी बसले. Damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time to my place. I feel my heart erase, so catch me if I fall. गावाकडे जर तुम्हाला कोण तकलीफ देत असेल ना तर त्यांना उचलून आणायचं आणि एकदा या राईडमध्ये बसवायचं. त्यानंतर सिंगल राईड जवळपास आपल्या खेळून झाल्या होत्या. सर्वच व्हिडिओ घ्यायला जमले नाही. आता बऱ्यापैकी राईड खेळून झाल्या आहेत. ज्या सिंगल राईड होत्या त्या खेळले मी. आता बाकी पण कोणत्या राईड असते ते तुम्हाला दाखवते आणि एकदा फॅमिलीसोबत नक्की या, खूप मजा येते. म्हणजे भीती काय असते ना ते निघून जाईल तुमची. पण त्यासाठी 3 किंवा 4 जणांचा ग्रुप पाहिजे होता. मग लाईनला उभे राहून 2 जण आणखीन राईडमध्ये जाण्यासाठी घेतले. 3 जणांचा ग्रुप झाला. मग काय मक्कार मज्जा. I can't wait. A first time, a first date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time to my place. I feel my heart erase, so catch me if I fall.
झाल्यानंतर पायऱ्या चढून वरती आले. वरती आल्यानंतर डाव्या बाजूला एक नकाशा दिसला. तो म्हणजे इमॅजिकाच्या वरती असे नकाशे लावलेले आहेत, जेणेकरून कोणती राईड कुठे आहे हे आपल्याला समजेल. सुरू होणार वेव्ह पूल म्हणजे काय? लाटांचे पाणी. लय मज्जा येणार होती. त्यानंतर मँगो ज्यूस पिले, डोकं थोडं शांत केलं. लाटांच्या पाण्यात खेळून झाल्यानंतर पुन्हा वरती आले आणि लेझी रिव्हरकडे गेली. त्यात मोठी ट्यूब टाकली आणि त्यात उतरले. लेझी रिव्हरमध्ये खेळत असताना सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे प्रचंड भूक लागली होती. मग 2 प्रोटीन बार घेतले आणि चटकन संपवून टाकले. खाता खाता डोक्यात विचार आला, आपल्याला पुन्हा उद्या ड्युटी करायची आहे. आता जर पाण्यात जास्त खेळलो, सर्दी घसा जाम झाला तर 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला व्हायचा. त्यामुळे मग काय, कपडे बदलले आणि जेवण करून घेतलं. जेवण ₹370 मध्ये 2 रोट्या, व्हेज बिर्याणी, 1 भाजी, 1 स्वीट मध्ये गुलाबजाम, डाळ एवढं सगळं होतं. आपण तेच व्हेज थाळी घेतली. जेवणाची क्वालिटी ही 1 नंबर होती. जेवण केलं, त्यानंतर तिथून बाहेर आले. मला पाहिजे होता एक बाहुला, पण ते विकत देत नव्हते. जो कोणी त्या ठेवलेल्या बाटल्यांमध्ये रिंग टाकेल त्याला तो बाहुला मिळणार होता. मग काय, घातले ₹150. 12 रिंग फेकल्या, सगळ्याच्या सगळ्या रिंगा बाजूलाच पडल्या. मग तिथून माझे पाय देखील बाजूला पडायला लागले. तिथून बाहेर येत मी निघाली स्नो पार्कच्या दिशेने. स्नो पार्कला जायचं कारण असं की कुल्लू मनाली किंवा जम्मू काश्मीर इकडे बर्फ बघायला जायचं, पण सध्या तरी आपलं बजेट नव्हतं. त्यामुळे स्वस्तात मस्त कार्यक्रम करून टाकू म्हटलं. मग निघाले स्नो पार्ककडं. तेव्हा वाजले होते दुपारचे 4. कडक ऊन पडलेलं होतं आणि माझी बॉडी देखील पूर्ण गरम व्हायला सुरुवात झाली होती. मग स्नो पार्कच्या बाहेर ₹100 बॅगचे आणि ₹100 लॉकरचे देत चावी व पावती घेऊन आतमध्ये जायला सुरुवात केली. स्नो पार्कमध्ये जाण्याचे बूट आणि जॅकेट, हातमोजे त्यांनी दिले. सर्व कपडे फास्टमध्ये परिधान करून आतमध्ये एंट्री केली. आत अवघ्या काही सेकंदात तोंडातून हवा जरी बाहेर फेकली ना, तरी हिवाळ्यात आपण जशी वाफ बाहेर निघते तशी वाफ बाहेर निघत होती. आणि हे स्नो पार्क भारतातील सर्वात मोठं स्नो पार्क आहे. इतक्या काही वेळात एवढं गार लागायला लागलं ना, माझे दोन्ही कान एकदम थंड पडले. खाली बर्फामध्ये उतरले. तेच बर्फ बघितल्यावर मोह काही आवरेनासा झाला. मग काय, बर्फामध्ये इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळायला सुरुवात केली. नंतर खाली बसून बर्फ उधळला. सगळेजण तोंडाकडे बघू लागले. मग बर्फामध्ये स्लाइड करायची होती.
मॅट घेतली आणि वरती गेले. बर्फामध्ये एक स्लाइड केली, लय मज्जा वाटली. बर्फामध्ये लोक थंडीपासून वाचण्यासाठी हे अशा प्रकारे इग्लू घरं बनवतात. या उलट्या खोपडीच्या घराला इग्लू घर म्हणतात. लक्षात ठेवा, परीक्षाला आलं तर 1 मार्क भेटन. पण इग्लू घर आतून कसं असतं हे आतमध्ये जाऊन बघितलं. त्यानंतर बाहेर येऊन दुसऱ्या बाजूला गेले. आतमध्ये बर्फाचे सोफा, बर्फाची गाडी असं बनवलेलं दिसत होतं. तिथं फोटो काढला आणि बाहेर येऊन खूप धमाल मस्ती केली. पण माझी बॉडी थंड पडत चालली होती. हात देखील कडक झाले होते. आता आतमध्ये थांबण्याची माझी कॅपॅसिटी संपत चालली होती. त्यामुळे मग बाहेरच्या दरवाजाचे बाहेर प्रस्थान केले आणि सर्व कपडे वगैरे बूट आवरून मी निघाले थीम पार्ककडं. कारण त्याचं असं आहे, मला बघायची होती परेड. आता डिझनीलँडला जाऊन परेड बघायचं सध्या तरी आपलं काही बजेट नव्हतं. त्यामुळं मग इथं थीम पार्कमध्ये कार्टूनची परेड बघायची होती. आत एंट्री केली. खूप छान छान नजारे बनवलेले आहेत. ते बघत बसले. हे समोर डिझनीलँडचं छोटं व्हर्जन बघत असताना देखील विचार येत होता, तो म्हणजे आयुष्यात सरकारी नोकरी मिळवण्याच्या हट्टामुळे पुढील आयुष्य हे घड्याळाच्या काट्याला बांधलं गेलं की काय, हा विचार माझ्या मनामध्ये सारखा येत होता. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून अनेक वेळा राजीनामा देण्याची इच्छा झाली, परंतु आई वडिलांचा चेहरा नेहमी समोर यायचा आणि मग विचार केला की नोकरी आपल्याला भेटली, त्या नोकरीसाठी 18 लाख अर्ज येतात, म्हणजे ती नोकरी काही छोटी नाही. आणि पुन्हा मनाची तयारी केली आणि मनाला समजावून सांगितलं, सध्या तरी अजून 1.5-2 वर्ष राजीनामा द्यायचा नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दोऱ्या लावल्या होत्या. सर्वजण दोन्ही बाजूने उभे राहत गर्दी जमा झाली व त्यानंतर काही मिनिटातच परेडला सुरुवात झाली. खूप छान परफॉर्मन्स करत होते.
कुटुंबासोबत कुटुंबातील लहान मुलांना घेऊन नक्की यायला पाहिजे. ते टीव्हीला जे कार्टून बघतात ते त्यांना समोर दिसल्यावर त्यांचा आनंद हा द्विगुणित होतो आणि लहान मुलांना तीच मजा जिंकण्याची फिलिंग देते. अशा प्रकारे कार्टूनला सेकंड हँड करत मला इमॅजिकाचा धबधबा बघायचा होता. तर बघा अशा प्रकारे ही परेड झाली आजची. मिकी माऊस असेल किंवा हत्ती असेल किंवा काही प्राणी असतील, डान्स वगैरे खूप भारी वाटलं. जे लहान मुलांना आवडतात अशा प्रकारची ही परेड होती. खूप छान वाटलं. आजचा दिवस कटला. आता सुरू होतोय माझा परतीचा प्रवास. मग त्याच्या हातमधून एक फिल्म मारली आणि वाजले होते सायंकाळचे 7. आहे पाठीमागं तळ आहे. हा पण व्ह्यू खूप छान आहे. आपले रूम आणि आपली वर्दी उद्याच्या दिवसासाठीची वाट बघत होती, पुन्हा एकदा कर्तव्यावर सज्ज होण्यासाठी. त्यामुळे मग मी इथूनच केली आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. घरी आहे ना तोपर्यंत आपल्या कुटुंबासोबत आनंदी राहा, कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.